नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये म्हणजेच राज्यसभेच्या मुख्य परीक्षेमध्ये GS1 पेपरसाठी जो कृषी घटक आहे, तर तो विषय बरेच विद्यार्थी स्किप करतात. त्याला बरीचशी कारणं असू शकतात. एक कारण हे आहे की आपल्याला आपल्या शालेय जीवनामध्ये कृषी हा विषय आतापर्यंत नव्हता. ओके. दुसरं, ह्याच्यामध्ये काही संकल्पना आहेत, त्या खूप सोप्या आहेत, पण आपण ते अशी फॅमिलियर नसल्यामुळं आपण त्याच्या वाटेला जात नाही. साधारणपणे जर आपण GS1 मध्ये जर पाहिलं तर 150 पैकी जवळजवळ ऑन एन ॲव्हरेज 25 ते 30 प्रश्न ही कृषी घटकावरती विचारले जातात. तर एवढा मोठा ह्याला वेटेज असून सुद्धा बरेच लोकांच्या दृष्टीनं कृषी हा विषय दुर्लक्षित राहतो आणि कृषी घटकामध्ये कमी मार्क्स पडल्यामुळे ओव्हरऑल त्यांच्या मेरिटवरती परिणाम होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण कृषी घटकांची तयारी कशी केली पाहिजे, त्यासाठी कुठले कुठले संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजेत, प्लस याची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कुठले महत्वाचे मुद्दे आहेत, या वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या वतीनं एक कोर्स आपण लॉन्च करतोय, तर त्याचे डिटेल्स दिले जातील. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर आपण कृषी घटक याविषयी चर्चा करतोय, तर त्याच्या सिलेबस वाईज आपण वेगवेगळ्या पॉइंटवरती मुद्द्यांवरती चर्चा करू. कृषी घटकामध्ये GS1 साठी 3 मेन सिलेबसचे पॉइंट्स आहेत. पहिला आहे कृषी परिसंस्था, सेकंड नंबर आहे मृदा विज्ञान आणि थर्ड आहे जल व्यवस्थापन. ओके. तर याच्यातील सगळ्यात अवघड सगळ्या एमपीएससी ऍस्पिरंटना वाटणारा विषय जो आहे तो मृदा विज्ञान, कारण याच्यामध्ये भरपूर कॉन्सेप्ट आहेत. त्या कंपॅरिझन मध्ये कृषी परिसंस्था हा विषय जनरल एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. त्यानंतर जल व्यवस्थापन हा सुद्धा विषय कंपॅरेटिव्हली सोपा आहे. ओके. तर ह्या 3 विभागामध्ये ओव्हरऑल जो कृषीचा अभ्यासक्रम आहे तो विभागलेला आहे. आता आधी सुरुवातीला आपण कृषी परिसंस्थापासून बघू. तर याच्यातला पहिला टॉपिक आहे परिसंस्थेची रचना आणि कार्य. म्हणजे परिसंस्था इकोसिस्टम आपण ज्याला म्हणतो, त्याची संकल्पना काय आहे, रचना काय आहे, कार्य काय आहे. त्यानंतर परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो कसा आहे, त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत, प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म कुठले आहेत. ओके. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, त्याचं सस्टेनेबल मॅनेजमेंट, शाश्वत व्यवस्थापन, त्यानंतर संवर्धन आणि संवर्धित शेती. आता इथपर्यंत जर आपण बघितलं तर हे चारही मुद्दे जे आहेत हे जनरल एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत. लक्षात येते का बघा. तर हे विषय आपल्याला पर्यावरणाचा अभ्यास करताना सुद्धा कव्हर होतो. इथून पुढे जे विषय आहेत ते स्पेसिफिकली ऍग्रिकल्चर या संदर्भात चर्चा केलेली आहे, ज्याच्यामध्ये कॉन्झर्वेशन ऍग्रिकल्चर हा विषय आला. तर यामध्ये संवर्धित शेती, ज्याला आपण कॉन्झर्वेशन ऍग्रिकल्चर म्हणतो, तर हा इथून पुढे आपला ऍग्रिकल्चरचा टॉपिक सुरू होतोय. याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्याची मानवाची भूमिका, अगेन हा थोडा जनरल याच्याशी पण आपण रिलेट करू शकतो. त्यानंतर पीक उत्पादनासंदर्भात पर्यावरण व सामाजिक बाबी, म्हणजे आता पर्यावरणीय बाबीमध्ये काय येतात, जे काय एन्व्हायरमेंटल किंवा क्लायमॅटॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत, याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस ह्या सगळ्या गोष्टींचा पिकाच्या उत्पादनावरती परिणाम होतो. याचबरोबर सामाजिक बाबी काय आहेत, गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज असतील, सामाजिक काही रूढी परंपरा असतील, याचा सुद्धा पीक उत्पादनावरती परिणाम पडतो. तर या बाबी कोणकोणत्या आहेत या संदर्भात हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो कार्बन क्रेडिट. मग कार्बन क्रेडिट कशाला म्हणतात, त्याच्या संकल्पना काय आहेत, त्याची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते. आता कार्बन क्रेडिट हा जो विषय आहे हा क्योटो प्रोटोकॉल मध्ये अस्तित्वात आला. ओके. तर त्या वेळेपासून आतापर्यंत त्याची स्थिती काय आहे, तर या सगळ्या गोष्टींची इथं आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर कार्बन जप्ती, ज्याला आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो. वातावरणामध्ये जे काही कार्बन डायऑक्साईडचं किंवा ओव्हरऑल कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे, मग ते मिथेनच्या स्वरूपात असेल, कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात असेल, कार्बन मोनॉक्साईडच्या स्वरूपात असेल किंवा आणखीन ग्रीन हाऊस गॅसेस, तर हे जे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आहे हे शोषून घेऊन ते कसं साठवून ठेवता येईल
आणि कसं औद्योगिक क्रांतीच्या लेवलला CO2चं कॉन्सन्ट्रेशन आणता येईल, जेणेकरून जे काही जागतिक हवामान बदल होते किंवा जागतिक तापमान वाढ होते ते आपल्याला थांबवता येईल. तर त्या दृष्टीने हे कार्बन जप्ती किंवा ज्याला आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन हा विषय आहे, हा महत्वाचा आहे. तर त्याचं महत्व काय आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि कार्बन सिक्वेस्ट्रेशन नैसर्गिक मार्गाने आपण कसं करू शकतो, प्लस त्याला काही जिओ इंजिनिअरिंग किंवा आर्टिफिशियल वेजने आपण कशा पद्धतीनं हवेतला कार्बन शोषून साठवू शकतो, तर या संदर्भात आपण इथं चर्चा करणार आहोत. त्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे हा पर्यावरणीय नीती तत्वे, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणतो, तर या संदर्भात आहे. याच्यामध्ये आता जे क्लायमेट रिलेटेड आपत्ती आहेत, ज्याला आपण पर्यावरणीय आपत्ती म्हणतो, मग ते हवामान बदल असेल किंवा जागतिक तापमान वाढ असेल किंवा ऍसिड रेन असेल, ओझोन डिप्लेशन असेल, काही ठिकाणी न्यूक्लिअर ऍक्सिडेंट झालेले आहेत. तुम्ही 2011ला पाहिलं असेल, जपानमध्ये फुकुशिमा या शहरामध्ये न्यूक्लिअर ऍक्सिडेंट झाला होता. तिथलं न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहे, तर तिथे ऍक्सिडेंट होऊन रेडिएशन्स बाहेर पडले होते. तर या सर्वांचा परिणाम पिकांवरती कशा पद्धतीने होतो किंवा पशूंवरती कशा पद्धतीने होतो किंवा मत्स्य संवर्धनामध्ये याचा काय रोल आहे, जे त्याच्यावरती काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, तर या सगळ्या गोष्टींची चर्चा या टॉपिक मध्ये करणार आहोत आपण. ओके. आणि लास्ट टॉपिक आहे आकस्मिक पीक नियोजन, ज्याला कंटिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग म्हटलं जातं. बऱ्याचदा आता तुम्ही मागच्या 2 वर्षामध्ये अनुभव घेतला असेल की मान्सून जो आहे तो आता अनप्रेडिक्टेबल झालाय. ऑलरेडी तो अनप्रेडिक्टेबल होता, पण ऍटलिस्ट मान्सूनची सुरुवात कधी होणार, शेवट कधी होणार, इन जनरल मागच्या काही शेकडो हजारो वर्षांपासून ह्युमनने एक ऑब्झर्वेशन करून कुठल्या सीझन मध्ये किंवा कुठल्या नक्षत्राला पाऊस सुरू होईल किंवा कुठल्या नक्षत्राला पावसाचं प्रमाण कमी असेल, वाढेल, अशा पद्धतीने एक ठोकताळे बांधले होते अनिश्चित मान्सून मध्ये सुद्धा. पण आता बदललेल्या परिस्थितीमध्ये जे काही वातावरणीय बदल होत आहेत, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, याच्यामध्ये आता हे टाइम टेबल सुद्धा आता मान्सून कडून फॉलो होत नाहीये. ओके. तर अशा वेळी जर मान्सून लांबला किंवा मान्सून गरजेच्या आधी, वेळेच्या आधी पोहोचला, तर अशा केसमध्ये शेतात असलेलं पीक जे आहे त्याचं नुकसान होणार आहे. आणि अशा वेळी जर नुकसान झालं असेल, तर राहिलेल्या कालावधीमध्ये, राहिलेल्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीनं त्या थोड्या कालावधीमध्ये आपल्याला पिकं घेता येईल आणि उत्पादन काढता येईल, अशा पद्धतीनं नियोजन करणं, ह्याला आकस्मिक पीक नियोजन म्हटलं जातं. ओके. तर याच्यामध्ये कुठले क्रॉप्स लावले जातात, कुठल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हे प्लॅनिंग करणं आवश्यक असतं, तर या सगळ्या गोष्टींची चर्चा ह्या कृषी परिसंस्था या घटकामध्ये आपण करतोय. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की कृषी परिसंस्थामध्ये जो हाफ पोर्शन आहे, दॅट इज रिलेटेड टू जनरल एन्व्हायरमेंट. त्यामुळे तुम्ही एमपीएससी साठी ज्यावेळी पर्यावरणाचा अभ्यास करता, तर त्यामध्ये ह्याच्यातल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर होतील. याच्यामध्ये फक्त ऍग्रिकल्चर रिलेटेड काही नवीन कॉन्सेप्ट आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास नव्यानं करावा लागणार आहे. सो कम्पॅरेटिव्हली कृषी घटकामध्ये जे काही 3 तुम्हाला मी टॉपिक सांगितले, कृषी परिसंस्था, मृदा विज्ञान आणि जलव्यवस्थापन, तर यापैकी कृषी परिसंस्था हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. ओके. तर याच्यासाठी आता संदर्भ साहित्य तुम्ही काय वाचलं पाहिजे. समजा तुम्ही एमपीएससी ची तयारी आता जस्ट सुरू केलेली आहे, अगदीच तुम्ही नवीन आहात, तर अशा कंडिशन मध्ये मी तुम्हाला रेफर करेन की तुम्ही स्टेट बुक पासून सुरुवात करा. 11वीचं एक स्टेट बुक आहे पर्यावरण शिक्षण म्हणून, त्याच्यामध्ये 2 टॉपिक्स आहेत आपल्या या सिलेबसच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे परिसंस्था, दॅट इज इकोसिस्टम, पेज नंबर 14 ते 27ला. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी आहे, जैविक विविधता, पेज नंबर 28 ते 45. ओके. तर याचे डाउनलोड लिंक पण मी तुम्हाला युट्यूबला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तरी स्टेट बुक इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे, मराठीमधून वाचायचं असेल तरी मराठीमधून तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला रिकमेंड करेन की शक्यतो हे स्टेट बुक कुठल्याही दुकानात मिळतात, तर तिथून तुम्ही फिजिकल कॉपी घ्या, कारण स्टेट बोर्डची किंमत कम्पॅरेटिव्हली कमी असते. ओके. तुम्ही हे पुन्हा पीडीएफ घेऊन प्रिंट काढण्यापेक्षा. याच्यामध्ये सेकंड जे स्टेट बोर्ड आहे ते आहे जीवशास्त्र, बायोलॉजी, 12वीचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 3 चॅप्टर आपल्या सिलेबसच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पहिला आहे 13 नंबरचं चॅप्टर ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. त्यानंतर चॅप्टर 14 इकोसिस्टम, एनर्जी फ्लो आणि बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर चॅप्टर नंबर 15 आहे, तो आहे कॉन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. तर हे 3 चॅप्टर तुम्ही वाचणं अपेक्षित आहे.
आता हे स्टेट बोर्ड झाल्यानंतर कुठले संदर्भ साहित्य तुम्ही वाचू शकता, तर याच्यामध्ये मागच्या जुलै महिन्यामध्ये एक 5-6 महिन्यापूर्वी सौदी सरांचं बुक आलेलं आहे. ते स्पेसिफिकली पेपर 1 मध्ये जे भूगोल आणि कृषी हा अभ्यासक्रम आहे तो त्याच्या दृष्टीने काढलेला आहे. तर सिलेबसचे जवळजवळ सगळे पॉईंट्स त्यामध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर केलेलं आहे. तर ते बुक तुम्ही कृषी परिसंस्थासाठी वाचू शकता. त्याच्यामध्ये सौदी सरांच्या पुस्तकामध्ये कृषी परिस्थितिकी नावाचं एक चॅप्टर आहे. त्यामध्ये प्रकरण 13.1 पासून ते चॅप्टर सुरू होतं. ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याच पुस्तकात शाश्वत शेती, ज्याला आपण सस्टेनेबल ऍग्रीकल्चर म्हणतो, तो टॉपिक 4.24 या पेज नंबरला दिलेला आहे. तर तो एक टॉपिक ह्याच्यामध्ये वाचणं अपेक्षित आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कृषी परिस्थितिकी हा जो विषय आहे हा जनरल एन्व्हायरमेंटशी पण रिलेटेड आहे. सो तुम्ही जनरल एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असताना तुषार घोरपडे सरांचं जर पुस्तक वाचत असाल तर त्यामध्ये बरेचसे कृषी आणि पर्यावरण रिलेटेड जे कॉमन मुद्दे आहेत ते कव्हर केलेले आहेत. तर इथं तुम्हाला पर्यावरण आणि कृषी परिस्थितिकी त्याचा एकत्रित अभ्यास करणं अपेक्षित आहे. फक्त ॲग्रोइकॉलॉजीसाठी मी एवढंच वाचतो अशा पद्धतीने अभ्यास होणार नाही. तुम्ही इथं दोन्ही विषयाचा एकत्रित अभ्यास करा. ओके. सो नेक्स्ट टॉपिक आहे मृदा, ज्याला आपण सॉइल सायन्स म्हणतो. याच्यामध्ये बघा, पहिला आहे मृदा एक नैसर्गिक घटक म्हणून आपण त्याकडे कशा पद्धतीने बघतो, मग त्यामध्ये कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचे घटक असतात. सॉइलचा आपण 2 पद्धतीनं अभ्यास करू शकतो. एक अध्यापन शास्त्रीय पद्धत आणि दुसरी भूमिशास्त्रीय पद्धत. ओके. तर याच्यावरती हा जो सिलेबस आहे हा नवीन ऍड केलेला आहे. त्यानंतर मृदा निर्मिती करणारे खडक कुठले आहेत, त्या खडकांमध्ये खनिजे कुठले असतात, त्या खनिजांच्यामुळे त्या खडकांना कुठली प्रॉपर्टी प्राप्त होते, तर हा सिलेबस आहे. त्यानंतर मृदा तयार होण्याची प्रक्रिया आणि त्याची कारके, कुठले कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत सॉइल फॉर्मेशनसाठी. ओके. आणि कुठले कुठले केमिकल रिॲक्शन्स होतात, त्यातल्या महत्वाच्या केमिकल्स रिॲक्शन्स कुठले, तर हा चॅप्टर इथं इन्क्लुडेड केला. त्यानंतर जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म, म्हणजे सॉइलचे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज कुठले कुठले आहेत, ती प्रॉपर्टी त्यांना कशामुळे येते. ओके. तर हा पार्ट आहे. त्यानंतर जमिनीचा उभा छेद किंवा आणि मृदा घटक. उभा छेद म्हणजे ज्याला आपण सॉइल प्रोफाईल म्हणतोय, अशा पद्धतीनं सॉइलचा जर आपण उभा छेद घेतला तर याच्यामध्ये किती थर आहेत, कुठल्या थराला काय म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कुठले खनिज आढळतात, त्याच्यामध्ये स्पेसिफिक खनिजांचं प्रमाण का वाढतं, त्याच्यासाठी कुठली नैसर्गिक प्रक्रिया होते. तर हा सगळा अभ्यास जमिनीचा उभा छेद मध्ये येतो. त्याच्यानंतर वनस्पतींना आवश्यक असणारे जे पोषक द्रव्य आहेत, ज्याला आपण इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट म्हणतो, राईट. तर ह्याचे स्रोत काय आहेत, हे कशापासून मिळतात, ह्याच्यातले कुठले पोषक द्रव्य वनस्पतीच्या कुठल्या कार्यासाठी वापरले जातात, त्याचं महत्व काय आहे, तर याचा अभ्यास या पॉइंटमध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ. हा नव्याने ऍड केलेला आहे, ज्याला आपण सॉइल ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो. तर त्याचे स्रोत काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, ऑर्गॅनिक मॅटरला जे गुणधर्म येतात ते कशामुळे येतात, ऑर्गॅनिक मॅटर आपण ज्यावेळी जमिनीमध्ये ऍड करतो त्यावेळी त्या जमिनीचे जे काही गुणधर्म आहेत ते बदलतात, तर का बदलतात, त्याचं पिकांच्या वाढीच्या दृष्टीनं महत्व काय आहे, तर या सगळ्यांचा अभ्यास या चॅप्टर मध्ये होतो. नेक्स्ट चॅप्टर आहे जमिनीतील सजीव सृष्टी, म्हणजे सॉइल मध्ये जे सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांचे प्रकार कुठले कुठले आहेत, त्यामधील सूक्ष्म वनस्पती कुठल्या, प्राणी कुठल्या, प्रत्येकाचा रोल काय आहे. ओके. मग याच्यामध्ये काही बेनिफिशियल रोल्स असतील, काही हानिकारक रोल्स असतील पिकांच्या दृष्टिकोनातून, तर ते कोणकोणते आहेत, तर याचा अभ्यास या पॉइंट मध्ये अपेक्षित आहे. नेक्स्ट पॉइंट आहे जमिनीचे प्रदूषण. ओके. आता इथं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की पोल्युशन, मृदा हा टॉपिक आपण बघित असल्यामुळे इथं प्रदूषणामध्ये सॉइल पोल्युशन हा स्पेसिफिक टॉपिक मेन्शन केलेला आहे. मग या प्रदूषणाचे स्रोत काय आहेत, मग ऍग्रिकल्चर सोर्सेस कुठले कुठले, जसं आपण कीटकनाशक फवारतो, फर्टिलायझर्स ऍड करतो, बुरशीनाशक वापरतो, तर ते ऍग्रिकल्चर सोर्स झाले. इंडस्ट्रीयल सोर्स कुठले कुठले आहेत ज्याच्यामुळे सॉइलचं पोल्युशन व्हायला लागलेलं आहे, त्यामध्ये अर्बन सोर्सेस, रुरल सोर्सेस कुठले कुठले आहेत, तर ह्या सगळ्यांचा समावेश सॉइल पोल्युशन मध्ये, जमिनीचे प्रदूषण मध्ये होतं. ओके. सॉरी. तर याच्यामध्ये
मग हे सॉइल पोल्युशन थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, मग याच्यासाठी कुठले कुठले घटक महत्वाचे आहेत, तर हा सगळा सिलेबस सॉइल पोल्युशन मध्ये इन्क्लुडेड आहे. त्यानंतर नेक्स्ट सिलेबस जो आहे, आता आपण हरित क्रांती आपल्याकडे झाल्यानंतर, ग्रीन रेव्होल्युशन झाल्यानंतर जो काही कीटकनाशक खतांचा वारेमाप वापर वाढलेला आहे आणि त्या कंपॅरिझन मध्ये आपण सेंद्रिय खत आता कमी वापरत चाललेलो आहोत. त्यामुळं जमीन खराब होण्याचा जे प्रकार वाढलेला आहे, तर त्याचा त्या अनुषंगानं हा चॅप्टर इथं इन्क्लूड केलेला आहे की ज्या समस्याग्रस्त किंवा खराब जमिनी आहेत, तर त्या खराब कशामुळे झाल्या, त्याचं रेक्टिफिकेशन करायचं असतील, ते जर लागवडीखाली आणायचे असतील, तर कुठल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये काही केमिकल्स ऍड करावे लागतील किंवा काही सेंद्रिय घटक ऍड करावे लागतील. त्याच्यामध्ये मग केमिकल रिॲक्शन्स कशा पद्धतीनं होतात, कशा पद्धतीनं ती जमीन आपण लागवडीखाली आणू शकतो, तर या सगळ्या मुद्द्यांचा समावेश या टॉपिक मध्ये इन्क्लुडेड आहे. ओके, नेक्स्ट आहे रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस. आता हा टॉपिक अगेन सायन्स टेक्नॉलॉजी एमपीएससीचा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तिथं हा डिटेलली घेतलेला आहे, किंवा जिओग्राफीला. तर इथं या सिलेबस मध्ये मात्र आपल्याला बघताना स्पेसिफिकली मृदा किंवा ऍग्रिकल्चर या रिलेशन मध्ये हे आपल्याला बघायचं आहे. मग इथं रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस सॉइल सायन्स यांचा वापर करून कशा पद्धतीनं आपण खराब आणि समस्याग्रस्त झालेल्या ज्या जमिनी आहेत त्यांचं निदान करू शकतो किंवा त्या ओळखू शकतो आणि त्याचं मॅनेजमेंट करू शकतो, जेणेकरून ते आपण लागवडीखाली आणू शकू. अशा पद्धतीनं हा सिलेबस इथे इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर पुढचा सिलेबस आहे जमिनीची धूप, ज्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो. तर सॉइल इरोजन कशा पद्धतीमुळे होतं, इरोजनचे प्रकार काय आहेत, ते थांबवण्यासाठी कुठले कुठले स्ट्रक्चर आपण वापरू शकतो, त्यामध्ये मग जैविक आवरण आपण घेऊ शकतो का, किंवा काही स्पेसिफिक पद्धतीचे ग्रास लावू शकतो का, कुठल्या स्लोपला कुठल्या पद्धतीचं मेजरमेंट्स आपण घेतले पाहिजे, तर या संदर्भात आपण इथं चर्चा करणार आहोत. नेक्स्ट आहे सेंद्रिय शेती, ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो. आता सध्या हा खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे, कारण ऍग्रिकल्चरमध्ये जो काही केमिकलचा अतिवापर वाढलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आरोग्यांवरती जो धोका पोहोचत आहे, तर त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचं असेल तर सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळावं लागेल. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर कशा पद्धतीने केली जाते, आपण आता पूर्णपणे रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीमध्ये वळू शकतो का, जर वळू शकत नसेल तर काही प्रॅक्टिकल इश्यूज आहेत, तर याच्यामध्ये मग आपल्याला काय करता येईल, अशा विविध अंगाने हा चॅप्टर आपण इथे शिकणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे तो अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, ज्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो. तर त्याचा आता ऍग्रिकल्चरमध्ये कुठे कुठे वापर होऊ शकतो, ज्याच्यातून फर्टिलायझरचा वापर कमी करावा लागेल, इन्सेक्टिसाइडचा कमी वापर करता येईल, जेणेकरून एन्व्हायरमेंटल लॉसेस जे आहेत ड्यू टू यूज ऑफ ॲग्रोकेमिकल्स, तर हे कसं थांबवता येईल, हे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बघू शकतो आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिसिजन फार्मिंग, ज्याला मराठीमध्ये आपण अचूक किंवा काटेकोर शेती म्हणतो. ओके, तर या प्रिसिजन फार्मिंगचा अर्थ काय, तर त्याचा फायदा काय, आता आपण ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज कशा करतोय त्या कंपॅरिझन मध्ये प्रिसिजन फार्मिंग जर आपण यूज केलं तर कुठले कुठले इनपुट्स आपल्याला कमी लागतील, उत्पादन कशा पद्धतीने वाढेल, तर हा टॉपिक इथे आपण इन्क्लूड केलेला आहे, तर त्या मृदाच्या संदर्भामध्ये. ओके, सो हे सॉइल सायन्सच्या रिलेटेड सिलेबस आहे. तर याच्यामध्ये बघा की कुठलं संदर्भ साहित्य आपण वापरू शकतो. तर पुन्हा स्टेट बोर्ड पासून सुरुवात करूया. 11वीला एक स्टेट बोर्ड आहे, ऍग्रिकल्चर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी. ओके, तर त्यामध्ये रॉक्स आणि सॉइल हे एक चॅप्टर आपल्याला मिळेल. त्यानंतर प्लांट न्यूट्रिशन हा एक चॅप्टर आहे. तर हे दोन चॅप्टर आपल्या ह्या सिलेबसच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यानंतर 12वीचं पुस्तक आहे ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 12. तर त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक चॅप्टर आहे. तर हे 3 चॅप्टर आपण आपल्या सिलेबसशी रिलेट करू शकतो. तर हे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये पुस्तकं बघा कुठली वाचायची असतील, तर आता सॉइल सायन्स आहे हा टिपिकल टेक्निकल सब्जेक्ट आहे. ओके, सो आय प्रिफर की तुम्ही जर इंग्रजीशी जर कम्फर्टेबल असाल तर इंग्रजीमध्ये वाचा, ते तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं जाईल. तर इंग्रजीमध्ये एक पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर बाय अरुण कात्यायन. तर कात्यायन सरांचं जे पुस्तक आहे त्याचं फक्त व्हॉल्यूम 1 जे आहे ते आपल्या उपयोगाचं आहे. ओके, तर व्हॉल्यूम 1 फक्त वाचा, 2 सी आपल्याला तो टिपिकल बीएससी ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. इन जनरल आपल्या या कृषी घटकासाठी अपेक्षित नाही. सो व्हॉल्यूम 1 मध्ये काही टॉपिक्स आहेत, हिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर, त्यानंतर इरोजन,
रॉक अँड वेदरिंग, सॉइल फॉर्मेशन, इट्स फिजिकल प्रॉपर्टी, सॉइल कोलाइड्स. आता सॉइल कोलाइड्स हा ऍज सच सिलेबस मध्ये टॉपिक इन्क्लुडेड नाही आहे, तरीही याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सॉइल्स ऑफ इंडिया हा सुद्धा टॉपिक महत्वाचा नाही आहे. सॉरी, महत्वाचा नाही म्हणण्यापेक्षा सिलेबसला नाही आहे, पण हा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहे, सो महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये अल्युएल, ब्लॅक सॉइल आणि लॅटरायटिक सॉइल म्हणजे गाळाची मृदा, त्यानंतर काळी मृदा आणि जांभी मृदा हे 3 महत्वाचे आहेत. कारण याच्यातले ब्लॅक सॉइल आणि लॅटरायटिक सॉइल महाराष्ट्रामध्ये सापडते आणि गाळाची जमीन हे इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, नॉर्थ इंडियामध्ये. तर हे 3 सॉइल्स तुम्ही करू शकता. त्यानंतर सॉइल ऑर्गॅनिक मॅटर, आता तुम्ही बघितलं सिलेबसला पॉईंट होता. मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स आणि बायो फर्टिलायझर्स हा टॉपिक सुद्धा ट्रेंडिंग आहे, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सॉइल फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी मध्ये फरक काय, तर तो टॉपिक याच्यामध्ये आहे. मिनरल न्यूट्रिशन आणि सलाईन, अल्कलाईन आणि ऍसिडिक सॉइल्स, ज्याला आपण समस्याग्रस्त जमिनी म्हणतो. तर हा एवढे चॅप्टर, 12 चॅप्टर तुम्ही कात्यायन बुक मधून करू शकता. जर तुम्हाला मराठी रेफरन्स वापरायचे असतील तर याच्यामध्ये कृषी व भूगोल सौदी सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली या आपल्या मृदा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये जे सब टॉपिक्स आहेत त्याच्या रिलेशन मध्ये सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. तर मृदा प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 14.1 ते 14.14. ह्या पूर्ण सिलेबस मध्ये आपला कृषी घटकचा मृदा हा सिलेबस कव्हर होतो. त्यानंतर त्याच पुस्तकामध्ये सेंद्रिय शेती हे प्रकरण आहे 4.20 आणि 14.13, तर ते सुद्धा वाचून घेऊ शकता. ओके, सो याच्यापैकी दोन्ही तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल तर ते वाचा. ओके, लास्ट आपला याच्यामध्ये टॉपिक आहे जल व्यवस्थापन. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बघा की महाराष्ट्रातली इरिगेटेड एरिया जो आहे तो अराउंड अबाउट 20% आसपास आहे, प्लस मायनस 1%. सो अजूनही 80% जे आपला शेती आपण करतो महाराष्ट्रामध्ये जमिनीवरती, तर 80% जमिनीवरती शेती ही कोरडवाहू पद्धतीनं आहे. ओके, म्हणजेच पावसावरती अवलंबून आहे. तर त्या दृष्टीनं जल व्यवस्थापन हा टॉपिक एमपीएससी मध्ये इन्क्लूड केलेला आहे. जलविज्ञान चक्र, ज्याला आपण हायड्रोलॉजिकल सायकल म्हणतो, म्हणजे अगदी आपण बेसिक तुम्ही पहिली दुसरीला पण शिकला असाल की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, नंतर त्याचे ढग बनतात, ढगातून पाऊस पडतो, पुन्हा त्याच्यातून शेती होते, परत ते पाणी समुद्राला येऊन मिळतं. हे जलचक्र जे आहे हे सिम्प्लिफिकेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर मग याच्यामध्ये इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन, सब्लिमेशन हे काय प्रकार आहेत, त्यामध्ये किती पृथ्वीवरती जे पाणी आहे त्यापैकी किती पाणी हे गोड्या स्वरूपात आहे, त्या गोडी स्वरूपातलं किती पाणी हे फ्रोझन मध्ये आहे, किती पाणी अवेलेबल आहे, त्या अवेलेबल पाण्यामध्ये पण सुद्धा ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीजसाठी किंवा ह्युमन यूजसाठी किती आपण यूज करू शकतो, अशा पद्धतीने सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पावसावलंबी शेती किंवा कोरडवाहू शेती, ज्याला इंग्रजीमध्ये रेनफेड ऍग्रिकल्चर किंवा ड्रायलँड ऍग्रिकल्चर म्हणतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपली महाराष्ट्रातली जवळजवळ 80% जमीन जी आहे ही रेनफेड ऍग्रिकल्चर आणि ड्रायलँड मध्ये मोडते. तर यांचे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स काय आहेत, इथं मग पाणी वाचवण्यासाठी किंवा कमीत कमी पाण्यात चांगलं पीक घेण्यासाठी काय करता येईल, कोणती पिकं इथं जी दुष्काळाला प्रतिकारक आहेत ती आपण घेऊ शकतो, ह्या सगळ्यांचा समावेश या टॉपिक मध्ये होतो. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे जलसंधारणाच्या पद्धती, ज्याला आपण वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. पावसाचं पडणारं पाणी आपण शेतामध्ये, घरामध्ये किंवा पब्लिक लँड वरती कशा पद्धतीने आपण साठवून ठेवू शकतो, ते मुरवू कशा पद्धतीनं शकतो, तर याच्यावरती हा टॉपिक आहे. त्यानंतर पाण्याचा ताण, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की जे कोरडवाहू क्षेत्र आहेत किंवा जिथं पावसावरती शेती केली जाते, रेनफेड ऍग्रिकल्चरचं टाईप आहे, तर अशा ठिकाणी ज्यावेळी पावसामध्ये गॅप पडतो किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी अवेलेबल नसतं, अशा वेळी पाण्याचा ताण पडल्यामुळं पिकांवरती काय परिणाम होतो, अशा केसमध्ये ज्यावेळी पाण्याचा ताण पडत असेल तर आपण कोणकोणते उपाय योजू शकतो जेणेकरून पिकाच्या उत्पादनावरती कमीत कमी निगेटिव्ह इफेक्ट पडेल. ओके, तर तो सिलेबस याच्यामध्ये आहे. त्यानंतर पावसाचं पाणी कशा पद्धतीने अडवलं जातं आणि साठवलं जातं, त्यासाठी ट्रॅडिशनल मेथड्स काय आहेत, मग राजस्थानमध्ये कुठल्या पद्धतीचे मेथड्स वापरले जातात, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीनं पूर्वापार परंपरागत पद्धतीनं हे पाणी साठवण्यात आलेलं आहे, नॉर्थ ईस्टला कशा पद्धतीनं साठवलं जातं, तर हा सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पाणलोट ही क्षेत्राची संकल्पना काय आहे.
म्हणजे तुम्हाला माहित असेल की पाणलोटला आपण वॉटरशेड म्हणतो. तर अशा पद्धतीनं या क्षेत्रात कुठेही पावसाचं पाणी पडलं तर ते अल्टिमेटली एका कॉमन पॉइंटला येऊन मिळणार आहे. ओके, सो याला पाणलोट म्हटलं जातं. जनरली ही जी रेषा असते ही डोंगर जो असतो त्याचा टॉप पॉइंट असतो. म्हणजे इकडं पडणारं पावसाचं पाणी हे इकडच्या कुठल्या तरी पाणलोटला जाईल आणि या बाजूला पडणारं पावसाचं पाणी हे आताच येईल आणि एका कॉमन पॉइंटला येईल. ओके, तर हे पाणलोट ही संकल्पना काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहे? आपल्याकडं इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम गव्हर्नमेंटनं राबवला होता. तर त्याची तत्व काय आहेत? पाणलोटच का आपण एक डेव्हलपमेंट युनिट म्हणून गणलं पाहिजे? त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स कुठले कुठले आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास या टॉपिकमध्ये होतो. त्यानंतर आता जसं मगाशी आपण सॉइल पोल्युशन हा विषय बघितला, तशाच पद्धतीनं आता वॉटर पोल्युशन हा सुद्धा खूप मेजर इश्यू आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीजसाठी मोस्टली जे मेट्रो सिटीच्या आजूबाजूला गावं आहेत, अशा ठिकाणी जे पाणी शेतीसाठी वापरलं जातं ते बऱ्याच वेळा प्रदूषित असतं, कारण त्या शहरांचं प्रदूषण हे नदीत आलेलं असतं. तर मग सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता काय असली पाहिजे? ओके, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रदूषण, मग त्यामध्ये डोमेस्टिक लेवलचं असेल, ऍग्रिकल्चर लेवलचं असेल किंवा इंडस्ट्री लेवलचं असेल, कुठले कुठले प्रदूषक याच्यामध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे काय परिणाम होतो, हा टॉपिक इथं इन्क्लूड आहे. ओके, त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पाणथळ जमिनीचे जल निस्सारण, ज्याला आपण ड्रेनेज ऑफ वॉटर लॉग्ड सॉइल्स म्हणतो. ओके, तर जमिनी पाणथळ का होतात, जेणे त्याला काही जिओमॉर्फॉलॉजिकल किंवा फिजिकल रिझन्स आहेत का? जसं समजा एखादी शेत जमीन जी आहे ती खोलगट भागातच असेल तर अशा ठिकाणी पाणी इथं साचायचं प्रमाण हे नॅचरली वाढणार आहे, तर ते वॉटर लॉग्ड असणार आहे. ओके, किंवा याला मग दुसरे काही ह्युमन फॅक्टर्स आहेत का? जसं पाटाने पाणी देणं, ज्याला आपण फ्लड इरिगेशन म्हणतो, वारेमाप पाणी देणं, ज्याच्यामुळं ही जमिनी पाणथळ बनतात. ओके, किंवा काही ठिकाणी नदीला किंवा समुद्राच्या एकदम जवळ असेल तर अशा ठिकाणी सुद्धा काही चक्रीवादळामध्ये वगैरे समुद्राचं पाणी शेतात घुसतं, अशा ठिकाणी सुद्धा हे पाणथळ जमिनी होतात. तर अशा ठिकाणी जर वॉटर लॉग्ड सॉइल झाल्या तर याचा ड्रेनेज कसा आपण इम्प्रुव्हमेंट करणार आहोत आणि त्या ड्रेनेजमुळे मग काय परिणाम होतो, कशा पद्धतीने आपण पिकं घेऊ शकतो, तर एवढे सगळे टॉपिक्स हे पाणथळ जमिनीचे जल निस्सारण या सिलेबसमध्ये येतो. ओके, नेक्स्ट आहे आपण जे ऍग्रिकल्चरला पाणी देतो त्याचं पाणी द्यायचं जे वेळापत्रक आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये शेड्युलिंग ऑफ इरिगेशन म्हणतो. आपण पाणी कधी दिलं पाहिजे ह्याचं काहीतरी ठोकताळे असतील, काहीतरी क्रायटेरिया असतील, निकष असतील, तर ते निकष काय आहेत? त्यानंतर पाणी वापरताना किंवा आपण इरिगेशन देताना त्याची कार्यक्षमता कशी वाढवू शकतो, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये आपण वॉटर यूज इफिशियन्सी कशा पद्धतीनं वाढवू शकतो. त्यासाठी मग ठिबक वापरावं लागेल, तुषार सिंचन वापरावं लागेल किंवा मग काही आच्छादनं द्यावे लागतील, मल्चिंग द्यावं लागेल. असे वेगवेगळे जे मेजर्स आहेत त्याची चर्चा आपण ह्या टॉपिकमध्ये करणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे नद्यांची आंतरजोडणी, ज्याला आपण नदी जोड प्रकल्प म्हणतो किंवा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट म्हणतो. आता नॅशनल लेवलला हा प्रोजेक्ट आहे, तर याच्यामध्ये काय अपेक्षित होतं की गंगा नदीचं जे पाणी आहे ते खाली जी गोदावरी नदी वाहते, तर त्या गोदावरी नदीला गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी जे येऊन मिळतात, तर ह्या नद्यांचं पाणी हे कावेरी नदीपर्यंत कनेक्ट करणं, जेणेकरून नॉर्थ इंडियामध्ये जे सरप्लस वॉटर आहे तो वॉटर डेफिशिएट एरिया जो आहे साऊथ इंडियामध्ये, जिथं पाण्याची कमतरता आहे महाराष्ट्रापासून खाली, तर ह्या सगळ्या वॉटर डेफिशिएट किंवा रेन शॅडो एरियामध्ये जो येतो पर्जन्यक्षाच्या प्रदेशामध्ये, तर तिकडे पाणी कसं वळवता येईल असं मोठा नॅशनल लेवलचा प्रोजेक्ट आहे. तर आता याच्यामध्ये प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत, त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, हा प्रकल्प व्यवहार आहे का, ह्याला किती खर्च येऊ शकतो, याच्यात अडचणी काय आहेत, मग जर हे शक्य नसेल हा प्रोजेक्ट तर मग याच्यामध्ये उपाय दुसरे काय आहेत, हा प्रोजेक्ट आपल्याला छोट्या छोट्या स्केलला राबवता येईल का, महाराष्ट्रातल्या काही एक दोन नद्या आपण अशा पद्धतीनं जोडू शकतो का. तर हे सगळे जे विषय आहेत ते नद्यांची आंतरजोडणी या प्रकल्पामध्ये या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. ओके, त्यानंतर सिंचन आणि पिकांना लागणारं पाणी, मग त्या पाण्याबरोबर आपण कशा पद्धतीने इरिगेशन देतो, फ्लड इरिगेशन देतो किंवा आळी पद्धतीने देतो, कुठल्या पिकांसाठी कुठल्या पद्धतीची सिंचन पद्धती अपेक्षित आहे, त्यामध्ये मातीचा प्रकार स्पेसिफिक असेल तर मग कुठल्या पद्धतीची सिंचन पद्धती आपण दिली पाहिजे, तर अशा पद्धतीनं आपण इथं हे टॉपिक्स बघणार आहोत. याच्यामध्ये नवीन काही ऍड झालेलं आहे का, फॉर एक्झाम्पल आता
फर्टिगेशन ही कॉन्सेप्ट आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण फर्टिगेशन ज्याच्यामध्ये आपण विद्राव्य खतं जी आहेत ती पाण्याबरोबरच देतो. ओके, आणि हे पाण्यामधून हे वेगवेगळ्या पिकांना मिळतात. ओके, मग हे याचे फायदे काय आहेत, याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत का, तर हे टॉपिक याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सो जलव्यवस्थापन मध्ये एवढे सारे टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहे. यांच्यासाठी जर आपल्याला संदर्भ ग्रंथ बघायचे असतील तर पाठ्यपुस्तकं बघा. 11वीचं जे ऍग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजी पुस्तक आहे तर त्यामध्ये इरिगेशन मॅनेजमेंट नावाचा टॉपिक आहे. त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर अरुण कात्यायन सरांच्या बुकमध्ये ड्रायलँड ऍग्रिकल्चर आणि वॉटर मॅनेजमेंट हे 2 टॉपिक आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. तुम्हाला जर मराठीमधून करायचं असेल तर सौदी सरांच्या पुस्तकामध्ये जलव्यवस्थापन नावाचं प्रकरण आहे. 15.1 पासून 15.55 पर्यंत पेजेस आहेत. त्यानंतर त्याच पुस्तकामध्ये तुषार व ठिबक जलसिंचन वरती एक सेपरेट टॉपिक दिलेला आहे, प्रकरण क्रमांक 4.16. ओके, आर्थिक भूगोलच्या कॅटेगरीमध्ये ते दिलेलं आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. ओके, तर आता हे झालं 3 मेन टॉपिक. आता एवढ्यावरतीच प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत का, तर नाही. याचे वरती काही सिलेबसच्या बाहेरचे पण प्रश्न आलेले आहेत. आता ह्याला सिलेबसच्या आपण बाहेरचं म्हणू शकत नाही. जनरल स्टडीज हा विषयाचं नावच असं आहे की आपल्या आजूबाजूला जी काय घटना घडत असतील किंवा पीक पद्धती असेल, कल्चर असेल, तर त्याचं आपल्याला थोड्याफार प्रमाणात तरी माहिती पाहिजे. तर त्यामुळं हा सिलेबसला जरी पॉईंट नसेल तरी हे विचारलेलं आहे आणि आजूबाजूला आपल्या डे टू डे लाईफचा तो भाग आहे, त्यामुळे आपल्याला ते करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे, काही महत्वाची पिकं आहेत जसं भात आहे, तंबाखू वरती, टोबॅको वरती आधी विचारलं जायचं, पण आता तंबाखूचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे रिलेटिव्हली आता इम्पॉर्टंट नाही. ऊस आहे, ऊसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये विदर्भामध्ये मुख्य पीक हे कॉटन आहे, तर अशा मुख्य पिकांवरती प्रश्न विचारले जातात. प्लस त्याच्याबरोबरच काही रिसेंट व्हरायटीज आपल्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजने, कृषी विद्यापीठाने डेव्हलप केले असेल तर त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर एकदा मळणीवरती प्रश्न विचारला होता, त्याच्यामध्ये विनोईंगला हवेची व्हेलॉसिटी किती आवश्यक आहे. ओके, अशा पद्धतीनं. त्याचबरोबर टिलेज ऑपरेशन्स वरती प्रश्न विचारले जातात. याच्यासाठी संदर्भ ग्रंथ काय वाचायचे आपण पुढे बघणार आहोत. ओके, अॅग्रो फॉरेस्ट्री आहे, ज्याला आपण सामाजिक वनीकरण असा पण शब्द वापरतो, सोशल फॉरेस्ट्री. तर मग अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आणि सोशल फॉरेस्ट्रीमध्ये फरक काय, कुठले झाडं आपण अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये वापरतो, तर हा सिलेबस इन्क्लूड आहे, याच्यावरती प्रश्न विचारले. त्यानंतर काही टेक्निकल प्रश्न आहेत ऍग्रिकल्चर वरती, जे आपल्याला 11वी-12वीला सायन्सला तुम्ही पाहिलं असेल की C3 आणि C4 सायकल प्लांटची काय असते, फोटोसिंथेसिस प्रक्रिया कशा पद्धतीनं होते, मग याच्यामध्ये गटेशन काय आहे, थर्मोपिरियडिझम म्हणजे काय आहे, जे सूर्यप्रकाश मिळतो तर त्याच्या नंबर ऑफ आवर्स वरती फ्लावरिंग डिपेंडंट असतो. मग काही प्लांटना कमी सूर्यप्रकाश लागतो, त्यांना शॉर्ट डे प्लांट म्हणतो, म्हणजे कमी कालावधीसाठी. काही प्लांटना जास्त काळ सूर्यप्रकाश हवा असतो फ्लावरिंगसाठी, तर त्यांना लॉंग डे प्लांट म्हणतो. तर हे प्लांट कुठले कुठले आहेत, काही प्रखर सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती वाढतात, त्यांना हेलिओफाईट म्हणतो. काही वनस्पती ह्या सावलीमध्ये वाढतात, त्यांना सिओफाईट्स म्हणतो आपण. त्यानंतर फोटोसिंथेसिस, मी मगाशी सांगितलं की वनस्पती जे फोटोसिंथेसिस प्रक्रिया करते, जो आपल्या सगळ्या जीवसृष्टीचा बेस आहे, तर ती क्रिया कशी होते, प्लांटच्या कुठल्या पार्ट्स मध्ये होते, कोणकोणते रिस्पॉन्सिबल घटक असतात, त्या रिएक्शन्स मध्ये एक प्रश्न असा विचारलेला आहे की जो काय ऑक्सिजन वनस्पती सोडतात तो पाण्यापासून वेगळा केलेला असतो का CO2 पासून वेगळा केलेला असतो, तर हा एक प्रश्न आहे. नंतर याच्यामध्येच रिलेशन मध्येच कॉम्पेन्सेशन पॉईंट काय आहे फोटोसिंथेसिस मध्ये, नेट असिमिलेशन रेशो काय आहे, तर याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ सॉइल मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. त्यानंतर लँड इक्विव्हॅलंट रेशो हा ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, किंवा क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉपिंग सिस्टीमचे आपण कोरिलेट करू शकतो. म्हणजे आपण एकापेक्षा जर जास्त पिकं घेत असो किंवा एकच पीक घेत असो वर्षभरातून, तर त्याचा लँड इक्विव्हॅलंट रेशो काय असला पाहिजे, तर या संदर्भात हा रेशो आहे. त्यानंतर 1-2 प्रश्न लाईव्ह स्टॉक वरती विचारलेला आहे, त्याच्यामध्ये एग प्रोडक्शन वरती प्रश्न आहे, किंवा शिपचे ब्रीड्स कुठले कुठले आहेत याच्यावरती प्रश्न आहे. आता हा प्रश्न एकदाच विचारलेला आहे, एकदा अंड्यांवरती प्रश्न आहे, एकदा शिप वरती प्रश्न आहे. सो इथं तुम्हाला वेळ असेल तर या गोष्टी वाचू शकता, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता. लक्षात घ्या,
कुठलाही एमपीएससीचा सिलेबसचा पॉईंट असेल, तुम्ही तो त्याचा अभ्यास करत असताना त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो काय आहे हे बघितलं पाहिजे. एखाद्या टॉपिकसाठी जर मी 2 दिवस देत असेल, तर तेवढं त्याचं वेटेज आहे का? तेवढ्या प्रश्नांना तेवढ्या मार्क्सला ते विचारलं जातं का? तर हे सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे. ओके. त्यानंतर ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूशन्स वरती प्रश्न विचारलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला अरुण कात्यान रेफरन्स देताना सांगितलं की त्यामध्ये हिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूशन्स हे टॉपिक दिलेले आहेत. तर त्यातून तुम्ही इन्स्टिट्यूशन्स करू शकता. म्हणजे हे बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. नंतर तुम्ही त्या कोर्समध्ये सुद्धा हे बघाल. तर ह्याच्यासाठी ऍडिशनल रिसोर्सेस तुम्ही काय वाचलं पाहिजे, जे हे आउट ऑफ सिलेबस सो कॉल्ड आपण म्हणत आहोत, की त्याच्यासाठी आपण काय वाचलं पाहिजे. तर 12वीच्या पुस्तकामध्ये ट्रॅडिशनल क्रॉप्स आहे. ओके. त्यानंतर कमर्शियल क्रॉप्स आहे. ट्रॅडिशनल क्रॉप्स मध्ये गहू, ज्वारी, त्यानंतर भात आहे. त्यानंतर कमर्शियल क्रॉप मध्ये शुगर केन आहे, तंबाखू आहे, कॉटन आहे. तर याच्यावरती आपल्याला बेसिक प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्ही हे पाठ्यपुस्तक वाचू शकता. त्याचबरोबर फंडामेंटल्स ऑफ ऍग्रीकल्चर मधून सांगितलं तुम्हाला हिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर, क्रॉपिंग पॅटर्न, त्यानंतर अॅग्रो फॉरेस्ट्री आणि सोशल फॉरेस्ट हे 2 टॉपिक महत्वाचे आहेत. जर मराठी रिसोर्सेस वापरायचे असतील तर सौदी सरांच्याच बुकमध्ये आर्थिक भूगोल नावाचा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये आर्थिक भूगोल कृषी जे प्रकरण 4.1 आहे. तर त्यामध्ये महत्वाची पिकं, हरित क्रांती, नवीन कृषी विषयक धोरणं असे चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहेत. तर हे आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आता हे सोडून काही ऑप्शनल रिसोर्सेस आहेत जे काही विद्यार्थी वाचतात, जसं प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी आहे, रेड्डी अँड रेड्डी. तर हे खूप बल्की बुक आहे. म्हणजे जे टेक्निकल कृषी शाखेचे विद्यार्थी आहेत, बीएससी ॲग्री वगैरे किंवा त्यांची स्पर्धा परीक्षा आहे, तर त्याच्यासाठी हे वापरलं जातं. तर हे वाचणं अपेक्षित नाही. तेवढा वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता किंवा त्यापैकी एखादा सिलेबसचा टॉपिक तुम्हाला जर क्लिअर होत नसेल, कॉन्सेप्ट समजत नसेल, तर तेवढ्या टॉपिक पुरतं हे बघू शकता. त्याच पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन सॉइल सायन्सची एक पीडीएफ अवेलेबल आहे तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची. तर ती सुद्धा रेफर करू शकता. तर त्यातले आपले सिलेबसचे पॉइंट तुम्ही बघू शकता. ओके. तर एवढे सगळे रिसोर्सेस तुम्ही जर वापरले तर मला वाटतं 30 प्रश्न जर ऑन अन ॲव्हरेज असतील कृषीला, तर तुम्हाला 22 ते 25च्या रेंजमध्ये मार्क्स मिळायला काहीही हरकत नाही. आणि तेवढं जर मार्क्स तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही मेरिटमध्ये कधीही 4 पावलं पुढे असाल. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट कृषी हा विषय ऑप्शनलला ठेवतात. जिथं त्यांना 30% ऑन अन ॲव्हरेज 10 पेक्षा कमी मार्क्स मिळतात. तुम्हाला इथं 12-15 मार्क्सची लीड असेल तर ओव्हरऑल मेरिटमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करतं. ओके. सो आपण आपल्या थोड्या कोर्सकडे वळूया. तर हा रेकॉर्डेड कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 45 प्लस व्हिडिओज आणि मोर दॅन 50 आवर्स ऑफ टीचिंग तुम्हाला भेटेल. त्यानंतर याच्याबरोबर आपण तुम्हाला कंटेंट वाईज पीडीएफ नोट्स प्रोव्हाइड करतो. तुम्ही कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला त्या कोर्समध्ये पीडीएफ नोट्स तुम्हाला दिसतील. तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. त्याचबरोबर टॉपिक वाईज आपण टेस्ट पण याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत. तर हे तिन्ही घटक तुम्हाला व्हिडिओ, पीडीएफ आणि टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर जे काही टीचिंग होणार आहे किंवा रेकॉर्डिंग व्हिडिओजमध्ये आहेत, तर हे सगळे स्ट्रिक्टली एक्झाम ओरिएंटेड आहेत. ओके. याच्यामध्ये आणखीन काही 3-4 टॉपिक्स मी येत्या काही काळात ऍड करतो जे करंट रिलेटेड आहेत. ओके. तर प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ बनवताना आपण ही काळजी घेतलेली आहे की त्या टॉपिक वरती आतापर्यंत आयोगाने जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर ते क्वेश्चन्सचं डिटेलली अनालिसिस केलेलं आहे. त्याचं पूर्णपणे डिस्कशन केलेलं आहे की कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला पाहिजे. इन केस समजा याचं उत्तर माहित नसेल तर लॉजिक लावून कशा पद्धतीनं तुम्ही ऑप्शनल इलिमिनेशन करून कशा पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत येऊ शकता, अशा पद्धतीनं डिटेल डिस्कशन तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल. हे व्हिडिओ जे आहेत हे तुम्ही जसं युट्यूबला व्हिडिओ डाउनलोड करता ऑफलाईन व्ह्यू करण्यासाठी, तशा पद्धतीनं विदिन ऍप तुम्ही हे ऑफलाईन डाउनलोड करू शकता. जर तुमच्याकडे रेंजचा वगैरे नेटवर्कचा इश्यू असेल तर. प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओचा जो काही कालावधी असेल, समजा 45 मिनिट्सचा जर व्हिडिओ असेल तर जनरली आपण त्याच्यात 3 टाइम्स तुम्हाला व्ह्यू लिमिट देतोय. आपण व्ह्यू लिमिट डायरेक्ट ठेवलेलं नाही आहे. म्हणजे 3 टाइम्स व्ह्यू असं डायरेक्ट ठेवलेलं नाही आहे. तर आपण ड्युरेशनचे लिमिट ठेवलेलं आहे. जेणेकरून याचा फायदा काय होतो, समजा तुम्ही 5 मिनिटं व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला काहीतरी काम निघालं, तुम्ही व्हिडिओ बंद करून गेला, तर तिथे एक व्ह्यू लिमिट काम उठवतो. पण या केसमध्ये
तुमच्या टोटल ड्युरेशन मधले फक्त 5 मिनिटं वजा होणार आहे. ओके. सो नंबर ऑफ जे काही तुमचं ड्युरेशन आहे व्हिडिओचा इंटू 3 टाइम्स आपण हे तुम्हाला अलाउड करतो. याची व्हॅलिडिटी काय असणार आहे? तर याची व्हॅलिडिटी जी आहे ती 6 महिन्याची असणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही एकदा कोर्स परचेस केल्यापासून तुम्ही 6 महिन्यापर्यंत बघू शकता. तर कोर्स कसा परचेस करायचा बघा. आपलं Android ॲप्लिकेशन Google Playला तुम्हाला मिळेल, ते इन्स्टॉल करावं लागेल. तर एक्सलन्स ॲग्रीकल्चर अकॅडमी नावाचं Androidला ॲप्लिकेशन तुम्हाला भेटेल. तर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं विंडो येईल. तर तुम्ही इथं ह्या स्क्रीनवरती क्लिक करू शकताय. स्क्रीनला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कोर्सला डायरेक्ट जाताय. जर इथं तुम्हाला स्क्रीनला दिसत नसेल तर खाली स्टोअर बटन आहे. तर या स्टोअरला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विंडो ओपन होईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कृषी घटक GS1 राज्यसेवा मुख्य परीक्षा असा कोर्स दिसेल. तर इथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. ओके. सो तुम्हाला याच्या संदर्भात काही डाउट्स असतील तर तुम्ही YouTubeमध्ये खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा. त्याला तुम्हाला निश्चित रिप्लाय केला जाईल. तुम्हाला स्पेसिफिकली कोर्स संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही या नंबरला 8275510108 तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्पेसिफिकली ॲग्रीकल्चर आणि एन्व्हायर्नमेंटसाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. MPSC_Agri_Environment तर या चॅनलला तुम्ही डायरेक्ट जॉइन होऊ शकता. ज्याच्यामध्ये जे करंट रिलेटेड किंवा काही क्वेश्चन्स डिस्कस केले जातील, करंट रिलेटेड जे इश्यू असतील एन्व्हायर्नमेंटल आणि ॲग्रीकल्चर तर त्याच्या पोस्ट टाकल्या जातील. काही न्यूजपेपर कटिंग आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या आहेत त्या इथं शेअर केल्या जातात. ओके. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे Android ॲप्लिकेशन आहे त्यामधून कोर्स एकदा बघा. त्याच्यामध्ये बरेचसे फ्री व्हिडिओज पण आहेत, डेमो व्हिडिओज पण आहेत. ते तर तुम्ही बघू शकता. सो आपण इथंच थांबूया. थँक यू.